आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की गव्हर्नमेंट कॉलेज आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काय डिफरन्स आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपक हजारे, सेकंड इयर BMS स्टुडंट इन गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं प्रायव्हेट कॉलेजमध्ये काय डिफरन्स आहे, किती फरक पडतो फीचा, फीज कट ऑफ सगळं बघितलं आपण प्रायव्हेट कॉलेजबद्दल. कुणाला जाणून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ नक्कीच बघा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओकडे आपण जाऊया. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्यावेळेस माझ्या चॅनलवर 500 सबस्क्रायबर कंप्लीट होतील त्यावेळेस तुमच्या एका क्वेश्चनचा आन्सर देणार आहे. तो क्वेश्चन म्हणजे BMS नंतर सर्जरी करता येते का, आणि त्याचा आन्सर मी नाही आहे, एक एक्सपर्ट सर्जन जो BMS करून सर्जरी MS केला आहे तो देणार आहे. त्यामुळे आता तुमच्यावर आहे की त्या क्वेश्चनचा आन्सर किती लवकर तुम्हाला घ्यायचा आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा बघूया गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काय डिफरन्स आहे. नंतर आपण बघूया की आपल्या फ्युचरला काय फरक पडतो गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये केल्यानंतर. आणि त्याच्यानंतर आपण बघूया टॉपची गव्हर्नमेंट कॉलेज इन महाराष्ट्र आणि टॉपची सेमी गव्हर्नमेंट कॉलेज इन महाराष्ट्र. तर पहिला पॉईंट फीजचा एक्सप्लेन करण्यासाठी किती डिफरन्स पडतो गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. तर आपण एक एक्झाम्पल बघूया. आता मी ही फी स्ट्रक्चर RSM टिळक या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकता की ओपन कॅटेगरीला 69,000 जवळजवळ 70,000 फी पडते. आणि आपण जर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती बघितलं तर त्यांना ओपन कॅटेगरीमध्ये जवळपास 55,000 फी पडते. तर एवढा काय फीमध्ये डिफरन्स पडत नाही, 10 ते 15,000चा डिफरन्स पडतो. पल्ला तर पल्ला कमीत कमी 20,000 ते 25,000 एवढा पडतो, जास्त काय फीमध्ये डिफरन्स पडत नाही. दुसरा डिफरन्स येतो तो म्हणजे सीट्सचा. रिझर्व कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲज कम्पेअर टू सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जास्त सीट रिझर्व असतात, आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षा रिझर्व सीट कमी असतात. तिसरा आणि महत्त्वाचा डिफरन्स येतो तो म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला क्लिनिकल प्रॅक्टिससाठी गव्हर्नमेंट हॉस्पिटल ॲड असेल असं नाही, तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करावी लागेल. तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटल भेटेल असं नाहीच, आणि इंटर्नशिपला पण तोच विषय असतो. त्यामुळे गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटमध्ये जास्त काय डिफरन्स पडत नाही. मेजर डिफरन्स हा 3 गोष्टीचा पडतो. दोन्ही पण बेस्ट आहेत. आता आपण बघितला सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट कॉलेजमधला डिफरन्स. आता आपण बघूया महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज किती आहेत, ते कोणते आहेत, आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज किती आहेत आणि ते कोणते आहेत. आणि मी तुम्हाला टॉप 5 गव्हर्नमेंट कॉलेज आणि टॉप 5 सेमी गव्हर्नमेंट कॉलेज यांची लिस्ट देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. तर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज एकूण 6 आहेत. ते म्हणजे आर्य पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज मुंबई, दुसरं आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नांदेड, तिसरं आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नागपूर, चौथं आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज धाराशिव, पाचवं आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती, आणि 6वं आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगाव. महाराष्ट्रामध्ये एकूण सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट कॉलेज मिळून टोटल त्यांची संख्या होते 22. आता आपण बघूया टॉपचे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस. पहिलं कॉलेज आहे आयुर्वेदिक महाविद्यालय सायन मुंबई, दुसरं कॉलेज आहे RSM टिळक आयुर्वेदिक कॉलेज पुणे, तिसरं कॉलेज आहे श्री आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर, चौथं कॉलेज आहे वसंतदादा पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय सांगली, आणि 5वं कॉलेज आहे आयुर्वेद महाविद्यालय पंचवटी नाशिक. तर मित्रांनो, हा होता गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमधला मेजर डिफरन्स आणि टॉपचे गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज. तर आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कमेंट करा कोणता तुमच्या मनामध्ये क्वेश्चन असेल किंवा कोणते मेजर क्वेश्चन आहेत त्याच्या आन्सरसाठी मी व्हिडिओ बनवेन नेक्स्ट टाईमला. तर तोपर्यंत थँक्यू. अशाच माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.